होळीच्या मांडावर चाललंय, तयारी करू। तर मित्रांनो, ह्यो आपला होळीचा मांड असा। ती बघा जुनी होळी जी गेल्या वर्षीची थय होती ती बघा। एक मेंबर इलेले आहेत। मित्रांनो, हाय मांडवाचं आपल्या काम चालू आहे आता। आणि हे बघा, हाय आपली होळी असतल्या मळ्यातलो मांडवा। तर दरवर्षी आपल्या घालूचो लागता। बघा आपली शेड आता तयार झालेली आहे। कशी देवता? अग्नी देवतेक नैवेद्य दाखवून झालो। आता काय? पूर्वजांना हे पूर्वजांना आमच्या पूर्वजांका सगळे वाडी दाखवतात। नमस्कार मित्रांनो, मी सागर गाडी स्वागत करतोय तुमचं आमच्या कोकणातून। आणि आता आमची सगळी मंडळी होळी तोडूसाठी इलेली आहे आणि होळी तोडूचं काम चालू आहे सध्या। काढून टाकतो हे घाव लावून दे मग या करून वरत लाव अशोक वर लाव एवढं नको रे वाज वर घे एवढं बस झालं रे लय किलो वर बोल ना हे असं करतो तसं करतो बोल ना काय सांग काय दा मी नाही काय सांगतोय ते वडतच वालो ना तर बघित राहू। मित्रांनो, यंदाची होळी जी आहेत नार्वेकर साहेब आमचे मशीनने तोडतले आहेत। तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिलं की आपल्या होळीच्या झाडाची म्हणजे आंब्याच्या झाडाची आता पूजा झालेली आहे। आणि आता होळी थोड्याच वेळात तोडून आपण मांडावर नेणार आहोत। कोणी रे उडी घातल्या याच्यात
कशाला थांबला? ते पाठीमागे पाणी अडकले ना. अरे माझ्या कांद्याकच लागत नाही रे. हे मधु आका तू धरला आणि कांद्याकच लागत नाही माझ्या. अरे हायवेक लागली गाडी. जड हा. तर मित्रांनो, आपली होळी जी आहे दिसायला सुंदर असायला हवी म्हणून आता या झाडावरचं म्हणजे होळीचं वरचं सालपट काढून टाकतायत, म्हणजे ती शुभ्र पांढरी दिसते आणि त्यामुळे होळी ही शोभिवंत दिसते. की आमची मंडळी बाकीची विश्रांती करतात सध्या. हो आजोबा, हे काय म्हणतात? हे आपण आता कातरकांडा म्हणतात. काय म्हणतात? कातरकांडा. कातरकांडा होळी उभी करूसाठी ते का टेकू लावू का. अच्छा, दोन साईडने आपण टेकू लावतो. टेके लावायचे, एक उंच हा आणि एक कमी उंच. हा, थोडे जण पुढे राहतले त्याच्यासाठी, थोडे मागे राहतले. पुढे पुढचं मागे करीत करीत असते 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 होळी उभी करायची. हा, होळीसाठी खड्डो खणून झालेलो आपलं आता. मित्रांनो, माझ्या मागे बघताय होळी आपली ऑलमोस्ट आता तयार झालेली आहे आणि आता आपण पुढे तिथे जाऊन जो होळीचा खड्डा खणलेला आहे त्यामध्ये तिला उभी करायची आहे. आता ते कसं ते आता आपण बघूया. उभी होऊन दे, मग थैचे ते लागतील जागा. हा, ओ ढगडे बघ.
सलामी दे. तो खाली देव बसवूची तयारी चालू आहे. आता देव ठेवायचा आणि होळी उजवायची. होळी उजवण्यामध्ये चारी बाजूने गवत टाकून शोभाय शोभाय करणे. काय करणे? शोभाय शोभय. काका आता आपण याचं पाषाण ठेवणार तर कसला असतं आपला? होळदेव. होळदेव. होळदेवांचं पाषाण आपण हे ठेवणार. आणि वर्षभर तर पाषाण काय असतं? चिंचेवर असतात. चिंचेवर. त्या चिंचेच्या झाडावर एक पाषाण ठेवलेलं असतं. हा 5 दिवस जमिनीवर, नंतर वर्षभर झाडावर. हा तर या जो होळदेवाचा पाषाण या चिंचेवर असतं वर्षभर, महिनोभर याच्यावर असतं. ह्या पौर्णिमेपासून पुढच्या पौर्णिमा फारी आहे. हा जमिनीवर नंतर परत झाडावर. झाडावर. हा थंड पाण्याची पाणी होतं आपला. दिशा बघ. नाही नाही पूर्व उगवत पुढं होतं पाशाना का कडे नाही. नाही 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 पूर्व ह्याचा तोंड पूर्वे भया. हे भारती बघी आधी मागे याच्या पेटे मित्रांनो, आता होळीच्या सभोवताली हे असं गवत घालून घेतलेलं आहे. आपले जे देव आहे, देवस्वारी जी आहे ती देवळातून इथे मांडावर येणार आहे आणि जवळपास धूळ मारेपर्यंत, म्हणजे आपल्या इथे होळी जी आहे ही 5 दिवसाची असणार आहे. तर मित्रांनो, संध्याकाळचा जो प्रोग्राम आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण डोक्यावर कवाळा घेऊन, म्हणजे एक जळता पेंडा घेऊन देव आपल्या इथपर्यंत येतात. तर संध्याकाळचा काय प्रोग्राम आहे हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पुढे बघावा लागेल. मित्रांनो, रात्रीचे आता वाजलेले 10 आणि मी आलो आहे आपल्या पावणादेवीच्या मंदिराजवळ. आत्ता इथून देव आपले जे आहेत, म्हणजे देवळातून देवस्वारी जी आहे आपल्या मांडावर जाणार आहे मळ्यामध्ये.
कसा वाटला व्हिडिओ? तुम्ही बघितलात ना कसा आमचा देव निखाऱ्यावर चालतो, आम्हालाही सोबत चालायला लावतो. या सर्वातून आम्हाला तो शिकवतो जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपल्याला त्यावरून चालता आलं पाहिजे. आमचा देव असाच आमच्यासाठी वर्षातून कित्येकदा तरी भेटीला येतो. आता आमचा देव इथे येऊन आम्हाला भेटून तो आमच्या सर्वांच्या विनवण्या ऐकतो, दुःख ऐकतो, त्यावर आम्हाला तो सोल्युशन्स पण देतो आणि आयुष्यात पुढे चालत राहायला शिकवतो. आणि मात्र हमी देतो, मी तुमच्या सोबत आहे. मित्रांनो, होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या कोकणातली ही संस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि तुमच्या सर्व प्रतिक्रियांची मी कमेंट सेक्शनमध्ये वाट बघतोय. तर तेव्हा आपण भेटूया डायरेक्ट आपल्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये. येवा कोकण आपलंच असं.